नमस्कार सर्वांना. पूजा कलेक्शनमध्ये मी पूजा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या लॉगला सुरुवात करूया. तर आज मी दुकान ओपन केलेलं आहे. दुकान ओपन केलेलं आहे. दुकान ओपन करून डिस्प्ले पण लावून घेतलेला आहे. छोटी मोठी कामं होती, स्कूटर पुसून वगैरे सर्व झालेलं आहे. तर दुकानचा डिस्प्ले मी तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे मी दुकानचा डिस्प्ले लावून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये साडी लावलेली नव्हती, तो इकडे तिकडे झालेला आहे. डिस्प्ले मी नीट लावून घेतला, तो इकडे तिकडे झालेला होता. तो जरा व्यवस्थित केला. त्याच्यानंतर साडी लावलेली नव्हती डिस्प्लेला, कारण आता थोडे दिवस मी साड्या लावलेल्या नव्हत्या डिस्प्लेला, कारण पावसामुळे थोडं स्किप केलं होतं डिस्प्लेला साडी लावायला. मी 2 किंवा 1 साडी लावतेच समोर डिस्प्लेला. तर आता म्हटलं थोडं पाऊस पण थोडासा कमी आहे किंवा आता सीझन सुरू झाला आहे, त्याच्यामुळं साडी लावूया म्हणून मी एकच साडी घेतली. सिल्कमध्ये साडी आहे, चायना सिल्कमध्ये साडी आहे ही मी व्यवस्थित प्लेट्स पाडून ही साडी लावून घ्यायचं ठरवलं. त्याच्यासाठी साडीला व्यवस्थित प्लेट पाडून त्याला बांधून वगैरे मी तयार केली साडी. आता ही मी डिस्प्लेला लावून घेणार. त्याच्यासाठी अगोदरच मी जागा थोडा करून घेतलेला डिस्प्लेला, आणि इथं साडी पण मी व्यवस्थित लावून घेतली. अशा प्रकारे बघा, खूप छान सुंदर साडी आहे. लाईट कलरमध्ये, लाईट ब्लू कलर आहे. आणि अशा प्रकारे डिस्प्ले लावून घेतला, थोडा व्यवस्थित केला तो डिस्प्ले पण सुंदर असा. तर साड्या आता ह्याच्यानंतर मी साड्या पण लावून घेणार डिस्प्लेला. आणि बघू शकता किती छान दिसत आहे. समोरून तुम्हाला दाखवते. हा स्ट्रेचेबल गाऊन आहे आणि त्याला मी लागूनच अशी साडी पण लावून घेतली. तर खूप छान सुंदर. आणि इथं थोडे गाऊन असा हा डिस्प्ले आहे बघा. वेगवेगळे कलरचे कपडे मी लावून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मला थोडं काम पण होतं दुकानमध्ये. थोडे गाऊन होते, ते व्यवस्थित घड्या घालून ठेवायचे होते. ते मी गाऊन इथं घड्या घालून ठेवत आहे. जेव्हा वेळ मिळतो तेव्हा थोडीफार दुकानातली कामं करून घेते मी, व्यवस्थित लावून घेऊन. इथं व्यवस्थित म्हणजे कसं कपडे इकडं तिकडं होतातच. दुकान म्हटलं ते दाखवायचं येते, त्याच्यामुळं कपडे इकडं तिकडं होतात. गाऊन वगैरे इकडचं किंवा तिकडचं इकडं असं साहित्य होतंयच. ते मी व्यवस्थित लावून घेते. इथं गाऊन वगैरे जे खालीवर झालेले होते साईजप्रमाणे ते पण लावून घेतले. अशी म्हणजे कामं तुम्ही बघू शकता. एक झालं की एक असं चालूच आहे. त्याच्यानंतर हे गाऊन झालं ठेवून, समोरचं पण मला ठेवायचं होतं, ह्या साईडचं पण म्हणजे ड्रेस वगैरे ते पण ठेवून घेतले. जे पिशव्या एक्स्ट्राच्या बॅग्स आहेत त्या पण तिकडं व्यवस्थित ठेवल्या. आणि गाऊन हे म्हणजे काल थोडा लेट झालेला जाताना आणि थोडं म्हणजे राहिलेलं, त्याच्यातच कस्टमर आले, त्यांच्याशी बोलणं झालं. ते निघून गेल्यानंतर आणि परत मी माझं गाऊन ठेवायचं च्या कामाला लागले. गाऊन व्यवस्थित ठेवून घेतला, म्हणजे घेतले गाऊन व्यवस्थित ठेवून. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ठेवावी लागते जिथल्या तिथं. त्याच्यासाठी मी नंतर अजून परत एकदा लक्ष देते, काय ठेवलेलं नाही आहे, काय आहे, काय इकडं तिकडं झालेलं आहे ते पण बघते. त्याच्यानंतर इथं हे टॉप्स होते ते पण मी व्यवस्थित ठेवून घेतलेले आहे, टॉप्स पण. आणि आता मला व्हिडिओ करायचा होता, म्हणजे साड्यांचा व्हिडिओसाठी मी म्हणजे तयारी अशी करून घेते बघा. साड्यांच्या व्हिडिओसाठी पहिला कोणत्या साड्यांचा व्हिडिओ मला करायचा आहे त्या साड्या मी पहिला सिलेक्ट करते. म्हणजे हे आता नवीनच कलेक्शन आलेलं आहे सॉफ्ट सिल्क. मागच्या लग्न सीझनमध्ये ही साडी भरपूर म्हणजे आवडलेली होती सर्व लोकांना, त्याच्यासाठी मी ही रिस्टॉक केलेली आहे सॉफ्ट सिल्कमध्ये. या साडीचा मला व्हिडिओ करायचा होता म्हणून मी ही काढून घेतली. बाकी या पण आहेत नवीनच, या मी तुम्हाला आणि केव्हा तरी दाखवेनच. तर त्या साड्यांसाठी मी पहिला त्या साड्या पाऊचमधून बाहेर काढून ठेवते, म्हणजे व्हिडिओची तयारी ही.
पाऊचमधून बाहेर काढून ठेवते. त्याच्यानंतर अशा एकावर एक ठेवून लावून घेते आणि म्हणजे व्हिडिओला इंस्टाग्रामला पण मी पोस्ट करते. त्याच्यासाठी व्हिडिओची तयारी मला अशी करून घ्यावी लागते. पहिला सर्व पूर्वतयारी करून घेऊन साड्या व्यवस्थित एकावर एक ठेवून घेऊन व्हिडिओची तयारी करून घेते मी. आणि ह्या सॉफ्ट सिल्क साड्या आहेत, डेली वेअरला खूप छान आहेत किंवा फंक्शनल पण आहेत, किंवा रक्षाबंधन किंवा गणपतीला पण तुम्ही वेअर करू शकता. खूप सुंदर आहेत, हलक्या फुलक्या आहेत त्याच्यामुळंच, आणि ट्रेंडिंग आहे. त्याची बॉर्डर पण खूप छान आहे. त्याच्यासाठी या साड्यांचा व्हिडिओ मी करायला घेतलेला आहे इथं. तर ते मी व्हिडिओची तयारी करून घेतली. त्याच्यानंतर ज्या एक्स्ट्राच्या साड्या होत्या त्या मी इथं व्यवस्थित लावून घेतल्या. जिथं होत्या तिथं मी त्या ठेवून दिल्या. एक्स्ट्राच्या 1, 2, 3 प्रकारच्या साड्या घेतलेल्या मी, पण ह्या चूज केल्या आणि त्या तिकडं मी ठेवून घेतलेल्या. असंच म्हणजे भरपूर काम असतं दुकानमध्ये. त्या साड्या व्यवस्थित ठेवून त्याच्यानंतर मी व्हिडिओच्या शॉर्ट्स म्हणजे साडीच्या शूटिंगसाठी लागले. साडी वगैरे म्हणजे साडी वगैरे ड्रेप करून मी तयार करून त्याच्यानंतर साडीची रील बनवली, व्हिडिओ बनवला. आणि मग तोपर्यंत 3-4 वाजून गेलेले होते. मग पावसाचं पण थोडं वातावरण तर झालेलं. असं पाऊस कसा मध्ये मध्ये पडत होता, जास्त पडत नव्हता पण थोडा थोडा पडत होता. पाऊस पण थोडा थोडा पडत होता. तर याच्यानंतर मी म्हणजे व्हिडिओ थांबवते. कसा वाटला माझा हा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट मला महत्त्वाचा आहे. धन्यवाद.